प्रभातं नमो नमः। दशमी कक्षायां सर्वेभ्य छात्रेभ्य पुनरेकवारं हार्दं स्वागतम। आता पहिला असं कमी म्हणणार नाही की आपल्याला ही स्टडी करायची ती स्टडी करायची आहे. स्टडी तर आपल्याला मुलांना करायचीच आहे तुम्हाला, पण आता तुम्ही जास्त भर द्यायचे प्रोजेक्ट, असाइनमेंट अँड ॲज वेल ॲज बुक कंप्लीशन. त्यासाठी आपण बघायचं की आत्तापर्यंत आपण कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, we already studied about the prose section, poetry section, writing skill and grammar, and each content we studied about a one topic at least. So we have to see की आपण काय काय केलेलं आहे. फर्स्ट, आद्य कृषक पृथुवैन्य. दिस इज रिलेटेड टू प्रोज सेक्शन. दिस इज अ लेसन. यू हॅव टू डू राईट द एक्सरसाइज इन युअर नोटबुक. थर्ड वन, सुक्तीसुधा. Suktisuda is the poetry section. Okay, you have to write all verses in your notebook. It is very important because after with the reopening the school, you have to submit the book. Then third, व्याकरणम व्यंजनांताः. व्यंजनांतांचा आपण अभ्यास केलेला आहे. एंडिंग इन त, एंडिंग इन न, इन्नंत प्रत्ययानी. देन कारकाणी. कारकाणी तुम्हाला आठवत असेल, 8वीपासून त्याचा तुम्ही अभ्यास करतात. ओके, त्यातलं कर्ता, कर्म, करण, संप्रदान, आपादान, अधिकरण ही कारकं. देन लेखन कौशलम उपपद विभक्त. इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द रायटिंग स्किल. इट कॅरीज 4 मार्क्स. पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 101 अँड 103. अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू डू प्रोजेक्ट ॲज वेल ॲज असाइनमेंट. लिहिताना तुम्ही ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रोजेक्ट आणि असाइनमेंट लिहू शकता. बरोबर बसताना पेन मीन्स लेखनी अँड लेखन पुस्तिका, नोटबुक घेऊन हे सगळे पॉईंट तुम्ही टॉपिक जे आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला याचा अभ्यास करायचा आणि हे सगळे जेव्हा स्कूल रिओपन होईल तुम्हाला हे सगळं सबमिट करायचं आहे. आणि कारण की या सगळ्या गोष्टी आम्हाला जतन कराव्या लागतात तुम्हाला तुमच्या इंटरनल मार्क्ससाठी. तर इंटरनल मार्क्ससाठी तुम्हाला सगळं करणं गरजेचं आहे. ओके, तर प्रकल्प काय आहे म्हणजे प्रोजेक्ट काय आहे. विषयानुसारम सुभाषित संग्रह कुरुत. इथे 4 विषय दिलेले आहेत. विद्या, परोपकार, सज्जनाह आणि संस्कृत भाषा. 8वीपासून तुम्ही संस्कृत शिकत आहात त्यामुळे तुम्हाला ह्यांचं मिनिंग माहिती असेल. विद्या मीन्स नॉलेज, परोपकार मीन्स बेनोवलन्स, सज्जना मीन्स गुड पीपल अँड संस्कृत भाषा मीन युअर भाषा मीन आपली भाषा. ती आपण भाषा शिकत आहोत, संस्कृत भाषा. तर विद्या, परोपकार आणि सज्जन आणि संस्कृत भाषा. प्रतिविषयम 5 म्हणजे पंचसुभाषितानी. प्रत्येक विषयाची तुम्हाला 5 सुभाषितं लिहायची आहेत. ती कशी तर बघा, मी एक सुभाषिताचं उदाहरण दिलेलं आहे 2 टॉपिक्सचं. अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतः सुखम. इकडे संधी आहे मित्रम अमित्रस्य. ओके, अशा प्रकारची तुम्ही 5 सुभाषितं कलेक्ट करायची आहेत आणि लिहायची आहेत तुमच्या बुकमध्ये. नेक्स्ट वन, परोपकार. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकार्थमिदं शरीरम. परोपकारसाठी वृक्ष फळं देतात. ओके, रिव्हर्स फ्लो होतात. ओके, काऊज मिल्क देतात. आणि हे शरीर जे आहे आपलं शरीर मीन्स युअर बॉडी इज ओनली फॉर द बेनेवलन्स. ओके, नेक्स्ट वन, आता आपण बघणार आहोत आद्य कृषक पृथुवैन्य. हा लेसन तुम्ही शिकलेला आहात, आद्य कृषक पृथुवैन्य. त्याचे काही नोट्स तुम्हाला मी शेअर करू इच्छिते. त्यामुळे नोट्स तुम्हाला हे वहीत लिहून घ्यायचे. यू हॅव टू कॉपी इन युअर नोटबुक विदाउट फेल. अँड दॅट्स वाय यू हॅव टू पॉज द व्हिडिओ अँड यू कॅन राईट व्हेरी वेल. बघायचं तुम्हाला अवबोधनमच्या कृती दिलेल्या आहेत. एषा कथा कस्मात उद्धृता, एषा कथा ऋग्वेदात उद्धृता, कह कं वदती तिष्ठन्तु चारणाः. म्हणजे कोण कोणास म्हणाले, हू सेड टू हुम. राजा चारणान अवदत, तत्प्राप्तुं यतस्व, पुरोहित राजानम अवदत. ओके, देन नेक्स्ट वन, अमरकोशात शब्दम योजित्वा वाक्यम पुनर्लिखत. ओके,
तर दृष्ट्वा राजा चिंताकुल जाता, त्याचे सेंटेन्स दिलेला आहे. तर राजा, इन द प्लेस ऑफ राजा यू हॅव टू यूज हिअर फ्रॉम द वर्ड अमर कोशाहा इज ॲप्लिकेबल फॉर राजा. राट, पार्थिव, नृप, भूप, महिक्षितः. You can use any one word in the place of raja. Then शब्दज्ञानम, धातु साधित उव्यय चित्वा लिखत. देर इज अ त्वांत, लबंत, तुमंत, त्वा लेप तुमुन प्रत्यय. ओके. पूर्वकालवाचक धातु साधित बघितलाय का? इज अ टू पूर्वकालवाचक धातु साधित ज्ञात्वा अँड दृष्ट्वा. यू हॅव टू कॉपी as well as sumanta is there, gatum and praptum. Next one, visheshana visheshya. Please copy this sentence. So it is words stotatavyah ishvarah. For the stotatavyah ishvarah, visheshanam stotatavya visheshyam ishvarah. ashaktaah prajaah, prasannaah charanaah, krushaah prajaah, निकृष्टम अन्नम एंड अभिषिक्तः सम्राटः. Then next one is a very important part, संधि. In your exam you can write पूर्वपद, उत्तरपद, otherwise संधि विग्रह संधि कुरुतः. गातुम उत्सुका, गातुम प्लस उत्सुकाः, तावत् अहम, तावत् प्लस अहम. ईश्वरस्यैव, ईश्वरस्य प्लस एव. अशक्ताच्च, अशक्ताः च प्लस च. पशुवत् जीवन्ति, पशुवत् जीवन्ति. पुरोहितो वदत, पुरोहितः प्लस अवदत. लकारचे सेंटेन्स, तुम्हाला लकारम लिखत हा प्रश्न येतो. तो लकारचे सेंटेन्स मी कॉपी करून घ्यायचे. मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति. भवन्ति इज द विच लकार? लट लकारः. ता प्रजाः पशुवत् जीवन्ति, जीवन्ति लट लकार. निकृष्टानं खादन्ति, खादन्ति लट लकारः. सर्ववस्तुजातं वस्तुतः, वसुधरायाः उदर एव वर्तते, वर्तते लट लकारः. Then next one, लोट लकार. You study about the लोट लकार in the 9th standard. लोट लकार, तिष्ठन्तु चारणाः, तिष्ठन्तु लोट लकार. तत्प्राप्तुम यतस्व, यतस्व लोट लकार. देन विधिलिंग लकार, भवेत. स्तवनम तो ईश्वरस्यैव भवेत, भवेत इज अ विधिलिंग लकार. You have to copy the all section. Then some is important thing is assignment, means you have to write this assignment in your notebook. Abhyas Patram 1. Textbook page number 17 and 18 is the Abhyas Patram 1 is there. From this page number you have to write the question answer only from the lesson 1 and poetry 3. Understand? Okay. Then व्याकरणम, भाषा सूत्रम 1 आपण व्यंजनांता शिकलेलो आहोत. टेक्स्टबुक पेज नंबर 22-23 you have to solve the जिज्ञासा पत्रम. Okay. दिस मच ओनली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे तुम्ही अभ्यास आत्तापर्यंत शिकलेला आहात त्याचं तुम्ही रिव्हिजन करायचे. प्लीज लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला सबमिट करायचं आहे. 2-3 गोष्टी आहे त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला सबमिट तर करायचंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लिहिण्याने तुमचं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. बायहार्ट करणं आणि लिहिणं याच्यामध्ये खूप डिफरन्शिएशन आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे, लिहायचं तर आहेच. आणि आफ्टर द रिओपनिंग ऑफ द स्कूल यू हॅव टू सबमिट दिस ऑल थिंग्स टू युअर सब्जेक्ट टीचर. अंडरस्टँड? तर तुम्हाला सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.